जय भीम जय शिवराय मित्रांनो. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, नेपाळचा हा दुसरा पार्ट आपण बघूया. चला तर मग बघूया. प्लस इथे न्यूजपेपर आहेत, न्यूज स्टँड आहे. आपल्याला न्यूजपेपर वाचायचे असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे इकडे न्यूजपेपर आहेत. न्यूजपेपर घेऊन आपण वाचू शकतो आणि फ्लाईटमध्ये घेऊन जाऊ शकतो. अशा प्रकारे मशीनसुद्धा आहे. इथे स्कॅन करून आपल्याला जे वस्तू पाहिजे त्या घेऊ शकतो. QR कोड आहे इकडे. पैसे स्कॅन करायचे आणि इथून ज्या वस्तू पाहिजे त्या इथून घ्यायच्या. इथून बाहेर पडतात. इथे पण आईस्क्रीम वगैरे लिहिलेलं बघा. स्कॅन करायचं आणि आईस्क्रीम वगैरे सगळं काय मिळतं. आपलं मुंबईचं एअरपोर्ट एवढं सुंदर आहे ना, आतमध्ये खूप छान छान, म्हणजे बघा ना किती डेकोरेशन पण बघा किती छान केलं आहे. खूप छान. जसं खालपर्यंत आहे. काही गेट खालच्या साईडला पण काही गेट आहेत. 45 नंबर गेट नंबर वगैरे खाली आहेत. हे बघा अशा प्रकारे खूप छान असं डेकोरेशन केलं. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मोबाईलमध्ये जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करतो. किती छान डेकोरेशन आहे बघा. भारताची आपल्या कला इकडे दाखवण्यात आलेली आहे. किती छान. हे बघा महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती सुंदर असा पुतळा आहे बघा. बाबासाहेब आंबेडकर, संविधान, भारताचं संविधान घेऊन हातामध्ये बाबासाहेब आंबेडकर. झाशीची राणी लक्ष्मीबाई. खूप छान देखावा केलेला बघा. अशा प्रकारे विविध इथे लॉन्ज आहेत. जे बिझनेस क्लास लोक आहेत त्यांच्यासाठी इथे आपलं फ्लाईट जर डिले झालं किंवा काय, तोपर्यंत इथे रेस्ट करू शकतात, आराम करू शकतात. इथे अदानी लॉन्ज आहे, तर त्यांना तिथे आराम करायला, काय खाया प्यायला इकडे व्यवस्थित सिटिंग त्यांचं अरेंजमेंट केलेलं असतं. ते बघा आतमध्ये सोफा सेट वगैरे सगळं आहे. प्रकारचे प्रत्येक गेट आहे. या गेटमधून आपल्याला आपल्या फ्लाईटमध्ये एंट्री होते. इथे 46B आणि A आहे. हे बघा इथे 46 गेट आहे. इथे 47चा गेट आहे. तुम्हाला मी काचेतून विमानं दाखवण्याचा प्रयत्न करतो. सध्या मुंबईमध्ये पाऊस चालू आहे, रिमझिम पाऊस आहे. या इथे बघा हा एक रूम आहे, प्रे रूम. या ठिकाणी तुम्ही जे मुस्लिम बांधव असतील तर त्यांच्यासाठी नमाज पढण्यासाठी इथे एक प्रे रूम बनवलेला आहे. तर अशा प्रकारे हा प्रे रूम आहे. इथे तुम्ही आपले नमाज वगैरे पढवू शकता, देवाचं काही असेल ते. हे बघा विमानं दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा एअर इंडियाचं आहे, इंडिगोचे विमानं. हे बघा एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो. हे बघा आता इंडिगोचं विमान बघा मागे मागे चाललं आहे. त्याला एक पुढे ट्रॉली आहे, ती ट्रॉली त्याला मागे घेऊन जाते. म्हणजे विमान रिव्हर्स स्वतःहून जाऊ शकत नाही, त्या ट्रॉलीच्या माध्यमातून ते मागे रिव्हर्स केलं जातं. मग नंतर ते सरळ पुढे बघा. इकडे इंडिगोचं विमान मागे जात आहे, तिकडे विस्ताराचं आहे बघा.
विस्ताराला सुद्धा मागे मागे येत आहे. तुम्हाला दाखवतो इंडिगोचं रिवर्स करतायत बघा. रिवर्स झाल्याच्या नंतर ती ट्रॉली काढली जाते. मग ती ट्रॉली बाजूला झाल्याच्या नंतर विमान सरळ जाऊ शकतं. आणि अशा प्रकारे ट्रॉल्या असतात. याच्यामध्ये बॅग वगैरे जे आपण बॅगा देतो ना, त्या बॅगा इथे अशा ट्रॉलीमध्ये जातात आणि विमानामध्ये जाऊन त्या बॅगा सगळ्या लोड केल्या जातात. इंडिगोचं फ्लाईट गेला. ही बघा ट्रॉली. काही पॅसेंजरला बघा बसमधून खाली घेऊन जातात आणि मग तिथून त्यांच्या एंट्र्या होतात. आता ही विमानं बघा, ते चाललेत ना विमानं दिसतात. हे बघा आता हे विस्ताराचं विमान आहे. विस्तारा विमान चाललं आहे. आता हे टेक ऑफ होणार, म्हणजे आता बाहेर जात आहे. गेला बघा, गेला. मी मगाशी तुम्हाला ट्रॉली दाखवली. हे बघा, ही गाडी असते जी विमानाला रिवर्स घेऊन जाते. ही ट्रॉली आहे, ती विमानाला रिवर्स घेऊन जाते. हे बघा जमिनीवर उतरते. उतरलं. हे बघा, ही जी गाडी आहे ना, ही कॅटरिंगची गाडी आहे. जे विमानात आपल्याला जेवण वगैरे मिळतं ते ह्या गाडीतून येतं, कॅटरिंगच्या. मिनटाला विमानं उतरतात, विमानं इथून जातात मिनटाला. बघा किती विमानं आले, किती गेले. अशा प्रकारे अनाउन्समेंट केली जाते. पर प्रस्थान के लिए तैयार है. Air India flight 2107 to Singapore is ready for departure at gate. हे आता सौदीचं विमान आलेलं आहे. आता याच्यामध्ये लगेज वगैरे काढण्यासाठी बघा कसं ट्रॉली लावतील, दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. बघा पॅसेंजरला बाहेर येण्यासाठी बघा हे कसे ट्रॉली चालले बघा, दिसतं. झूम करून दाखव. हे बघा ही ट्रॉली अशा प्रकारे विमानाच्या दरवाजाला जाते, दरवाजापर्यंत. विमानाच्या दरवाजाला पूर्ण ही ट्रॉली चिकटते अशी. त्यानंतर दरवाजा खोलला जातो. बघा पूर्ण ट्रॉली विमानाला चिकटले. आता दरवाजा ओपन होणार विमानाचा आणि तिथून पॅसेंजर बाहेर पडणार.
अशा प्रकारे असतं पॅसेंजरला बाहेर. पण मग इथून सगळे पॅसेंजर इथून बाहेर येऊन असे बाहेर येतात आणि इथून सरळ बाहेर येऊन ते लोक अनाउन्समेंट करतात कोणत्या बेल्टवर आपलं सामान येणार आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. तर त्याप्रमाणे आपण त्या बेल्टवर जाऊन उभं राहायचं असतं अशा प्रकारे. हे बघा ह्या ट्रॉली आहेत बघा. ह्या ट्रॉली अशा आपल्या लगेज बॅग आपल्या असतात ना त्या विमानाच्या खालच्या साईडला लोड केलेल्या असतात. त्या ठिकाणी ह्या ट्रॉली जाऊन ते बेल्ट जातो आणि त्या ठिकाणी टच होऊन मग त्या बेल्टवरून सगळं बॅगमधून सामान आपल्या बॅगा बाहेर काढल्या जातात. ते दाखवतो तुम्हाला. तर पाऊस बघा, रिमझिम पाऊस चालू आहे. त्यामुळे पाऊस चालू आहे मुंबईत आत्ता सध्या. गेटवर आपला पासपोर्ट आणि तिकीट पुन्हा चेक केलं जातं आणि ह्याच्या चेकिंगच्या नंतर आपल्याला विमानात आतमध्ये प्रवास केला जातो. सगळ्यांचे तिकीट चेक होतात. यह आखिरी और अंतिम सूचना है. सभी यात्रियों से अनुरोध है कि वे तुरंत द्वार संख्या 48B से विमान की ओर प्रस्थान करें. स्कॅनिंग होतं आपलं आणि तिकीट फाडून. For all passengers traveling on Indigo flight 1157 to Kathmandu, all passengers are requested to board the aircraft immediately through gate 48B. हां संदेश थँक्यू. बैग रखना पड़ता था. हाँ अच्छा हो गया. पुन्हा इथे चेकिंग होते म्हणजे खूप वेळा चेकिंग होते. You want to keep your bag up there? You can. Yeah, thank you so much. Thank you. थँक्यू. पासपोर्ट चेकिंग सर्व चेकिंग पुन्हा चल. हे असे रॅम्प असतात. असं विमान आहे हे आकाश एअर आणि आता आपण विमानात एंट्री करतोय. हे बघा एअर इंडिया सर्व विमान इथे आहे. हा बघा मगाशी सौदी असं दाखवलं ना, ते सौदी असं इथे आहे. हे पायलटचं आहे. हे विमानाचा दरवाजा. एरो स्टेज इथे पायलट्स होती. माझं 3D सीट इथे आहे. हे अशा प्रकारे आपलं 3D सीट आहे. समोरच पायलट इथवरती लगेज ठेवण्यासाठी.